नवीन योजना आपण हातामध्ये घेतली ॲग्रीस्टॅकची, ही सगळ्यात महत्त्वाची योजना आहे. कारण ॲग्रीस्टॅक मध्ये आपण संपूर्ण शेतीचं म्हणजे फार्मिंग ज्याला आपण म्हणतो या संपूर्ण सायकलचं डिजिटायझेशन करतो. ॲग्रीस्टॅक ही अशी योजना आहे की ज्या योजनेनंतर प्रत्येक शेतकऱ्याला इंडिव्हिज्युअली काय लाभ आवश्यक आहे, तो काय लाभ आपण दिलेला आहे, त्याच्या शेतीत काय तो उगवतोय, त्याच्यामध्ये काय त्याला मदत करायची आहे, त्याला कसा भाव मिळाला पाहिजे, त्याचा उत्पादन खर्च कसा कमी झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी करण्याची आणि दलाल विरहित कुठलाही मधला माणूस बाजूला काढून थेट त्या शेतकऱ्याशी संवाद साधून त्याच्या शेतीपर्यंत पोहोचण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं साधन हे ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून होत आहे. 54% शेतकरी आता ॲग्रीस्टॅक मध्ये आलेले आहेत. 100% शेतकरी आपल्याला ॲग्रीस्टॅक मध्ये आणायचे आहेत, जेणेकरून कोण मालक आहे, त्याची जी शेती आहे, तो काय उत्पादन करतोय, त्याला कुठल्या योजना मिळालेल्या आहेत, कुठल्या योजना आवश्यक आहेत, त्या गावात कुठल्या योजना आवश्यक आहेत, अशा सगळ्या गोष्टीचं आपल्याला डिजिटल पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण आपला जो मॅपिंग असेल त्यातल्या गॅप आपल्याला भरून काढता येतील. आणि जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचं जो लागत मूल्य आहे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आहे, तो जर कमी करता आला आणि शेतकऱ्यांना आपल्याला बाजाराशी जर जोडता आलं तर त्याचा एक मोठा फायदा आपल्याला होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की ज्या आपल्या गावातल्या ज्या सगळ्या सोसायट्या आहेत, मल्टीपर्पज सोसायटी आहेत, विविध कार्यकारी सोसायटी आहेत, यांचं 100% डिजिटायझेशन करणं आपण सुरू केलेलं आहे. आणि आता याला मल्टी बिझनेस सोसायटीमध्ये आपण कन्वर्ट करतोय. आपले देशाचे नवीन सहकारिता मंत्री अमित शाह साहेबांनी 13 प्रकारचे नवीन बिझनेसेस म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी जो आपलं पारंपरिक त्या ठिकाणी भांडारण करण्याकरता गोदामापासनं तर वेगवेगळ्या प्रकारचे 13 उद्योग हे आमच्या विविध कार्यकारी सोसायटी करता त्या ठिकाणी नेमून दिलेले आहेत, ज्यातनं गावातली सोसायटी देखील आपल्याला अधिक मजबूत कशी करता येईल हा प्रयत्न आपण त्या माध्यमातून निश्चितपणे